नमस्कार पालको, आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 आणखीन एका वेगळ्या वळणावरती आणि एक नवीन चुनौती किंवा चॅलेंज आपण म्हणू शकतो त्याच्यासमोर हे उभं राहिलेलं आहे। आज आहे 7 जून आणि आजच सोडत ही निघणार होती, किंबहुना सोडत ही निघालेली आहे असं कळलेलं आहे। परंतु दरवर्षीप्रमाणे सोडत निघाल्यानंतर पालकांना प्रसिद्ध करण्यात येते ती म्हणजे निवड झालेली किंवा प्रतीक्षा यादीत असलेल्या पाल्याची यादी। परंतु कालच रात्री म्हणजे 6 जूनला कोर्टाने आदेश दिला आहे शिक्षण विभागाला की तुम्ही तुमची प्रक्रिया तर करून घ्या, परंतु तुम्हाला यादी प्रकाशित करण्यासाठी 13 जून पर्यंत थांबावं लागणार आहे। मग नेमकं कोर्टाचं का म्हणणं आहे, कोणत्या कारणामुळे आता या ॲडमिशन प्रोसेसला विलंब होत आहे तेही आपण पाहूया। त्यासोबतच खाजगी शाळेचं घराणं म्हणून मागील 1 महिन्यापूर्वीच मी एक व्हिडिओ टाकला होता की या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जो काही तिढा किंवा जे काही अडचण निर्माण होऊ शकते ते म्हणजे खाजगी शाळेचं एक घराणं आहे, ते आणखीन कोर्टानं ऐकलं नव्हतं, परंतु ते शिक्षण विभागानेही ऐकलं नव्हतं आणि त्याने जो काही जुना त्यांनी अटी टाकल्या होत्या त्या काढून टाकून पूर्वीप्रमाणेच खाजगी शाळेला प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला होता। त्यावेळेसच येणार होती अडचण, परंतु ती अडचण पुढे ढकलली आणि आज ती खाजगी शाळेची अडचण सामोरे जावं लागत आहे। नेमकं खाजगी शाळेचं म्हणणं काय आहे, कोर्टाचं काय म्हणणं आहे, शिक्षण विभागाचं काय म्हणणं आहे आणि या सगळ्याच्या तिघांमध्ये पालकांचा वेळ निघून चालला आहे, शिक्षणाचं वर्ष वाया जाऊ नये याबद्दलच हा व्हिडिओ राहणार आहे। मान्य आहे विषय आता खरंच आरटीचा गंभीर होत चाललेला आहे, परंतु काळजी नसावी, मी समजून सांगायला खंबीर आहे। इडापिडा जाऊ दे, जनतेचं राज येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया। नेमकं 2 कारणं आहेत ज्या कारणावरनं की मला समजतंय की लॉटरी किंवा सोडत लागून पण काढली असताना पण तुमच्यापर्यंत किंवा सामान्य जनतेला ती डिक्लेअर केली नाही। कारण नंबर 1, कोर्टाचा आदेश, कोर्टाचा ऑर्डर काय होता की 13 जून पर्यंत सरकारला त्यांनी जाब विचारला होता की 9 फेब्रुवारीचा जो काही निर्णय तुम्ही बदल केला होता त्याचं कारण किंवा त्याच्यावरती तुमचं जे काही मत आहे ते तुम्हाला शपथपत्रावरती स्पष्ट करणं गरजेचं होतं। मग ज्यावेळेसही सरकारला हे सांगण्यात आलं किंवा शिक्षण विभागाला त्यांनी वेळ मागून घेतला आणि त्यांनी सांगितलं होतं की जूनच्या 13 तारखेपर्यंत आम्हाला वेळ पाहिजे। कोर्टाने त्या प्रक्रियेला वेळ दिला होता, परंतु आपण पाहतोय की त्या गोष्टीच्या नंतरच लागलीच आपण पाहतोय की 15 मेच्या नंतर किंवा 16 मेला परत एकदा पूर्वरित म्हणजे जसं नवीन मागील वर्षीप्रमाणे अटी होत्या त्याचप्रमाणे खाजगी शाळेलाही आता प्रवेश घेण्यासाठी मार्ग मोकळा करून ॲडमिशन प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण करून घेण्यात आला। आता आणखीनही कोर्टाचा ऑर्डर नाही आहे, स्थगिती कायमच आहे, परंतु ॲडमिशन प्रक्रियेचा दुसरा टप्पा हा पूर्ण करण्यात आला जेणेकरून की कोर्टाचा ऑर्डर 13ला येईल किंवा त्याची तारीख पुढे जाईल, परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हे शिक्षण विभागाने त्यांच्यामार्फत जी काही प्रक्रिया होती ॲडमिशन प्रक्रिया स्टेज 1 मध्ये शाळेची नोंदणी आहे, स्टेज 2 मध्ये विद्यार्थ्याची नोंदणी आहे, स्टेज 3 मध्ये लॉटरी आहे, या तिन्ही टप्प्याला त्याने होता होईल तेवढं लवकरात लवकर संपूर्ण करून घेतलेलं आहे। परंतु आणखीनही 13 जूनचा जो काही निकाल आहे, जे काही म्हणणं शिक्षण विभागाला मांडायचं आहे ते आणखीन प्रतीक्षेत असल्यामुळं तुम्हाला ती यादी प्रतीक्षेत ठेवली गेली आहे। आता याचं कारण दुसरं की खाजगी शाळेचं घराणं, मी मागेच एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये की खाजगी शाळेचं एक वेगळंच घराणं आहे। या 9 फेब्रुवारीचा जो काही निकाल लागला, नवीन नियम लावला होता त्यामुळं खाजगी शाळा या निवडता येत नव्हत्या आणि त्यांच्या जागा रिक्त राहू नये म्हणून खाजगी शाळेचे संस्थाचालक असतील किंवा आणखी कोणी सर्व जागा भरण्यात आलेल्या, म्हणजे 25% राखीव जागा पण त्यांनी ॲडमिशन्स देऊन पूर्ण जागा 100% भरल्या गेल्या होत्या। मग अशातच ज्यावेळेस नियम बदलला 16 मे नंतर किंवा 17 मे नंतर परत ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली, आरटीईची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली। आता जर का त्यांच्या शाळेत जे काही 40 जागा असतील, 50 जागा असतील, या परत आरटीई मार्फत भरायच्या असतील, ऑलरेडी त्यांच्या शाळामध्ये वर्गामध्ये पूर्ण जी काही संख्या असेल 60 संख्या असेल 70 संख्या असेल तेवढे ॲडमिशन्स तर झालेले आहेत। नवीन येणाऱ्या 25% लोकांना किंवा विद्यार्थ्यांना कसं अकोमोडेट करायचा हा प्रश्न त्यांनी कोर्टासमोर मांडलेला आहे। काल म्हणजे 6 जूनला खाजगी शाळांनी धाव घेतली आहे कोर्टामध्ये आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि यावरती उत्तरही काढण्यासाठी कोर्टाला सांगितलेलं आहे। मग आता आपण अपेक्षा करू शकतो की अशा प्रकारे 2 कारणं आहेत, एक तर कोर्टाचं ऑर्डर आणखीन आलेली नाही आहे आणि दुसरं म्हणजे खाजगी शाळेचं एक नवीनच घराणं आहे। आशा करूया 13 तारखेला जो काही निकाल लागणार आहे कोर्टाचा तो पालकाच्या साईडने लागेल, जसा की आतापर्यंत आपण पाहतोय इतर राज्यातही जो काही निकाल आहे तो पालकाच्या साईडने लागलेला आहे आणि लवकरात लवकर जी काही सोडत आहे झालेली आहे ती पाल्याला समजून येईल, पालकांना समजून येईल आणि लवकरात लवकर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
किंवा घराचं व्हेरिफिकेशन असेल आणि ॲडमिशन या टप्प्याला पार करू. जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ॲडमिशन प्रक्रियेचे लेटेस्ट अपडेट्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमचा जो काही प्रवास आहे RTA चा हा एकदम आरामदायी आणि सुखकर ठरेल. धन्यवाद.